श्री शिवाय नमस्तुभ्यम. मी तुमची लाडकी पल्लवी. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी आज काय बनवत आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर जा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. अहिल्यानगरचे व्हिडिओ बघायला मिळतील. आणि अहिल्यानगरची मुलगी आहे मी आणि सून पण आहे. आणि तुम्ही बघू शकताय मी आज करत आहे खमंग अशी पारंपरिक कोथिंबीरीची वडी. आणि त्याच्यासाठी लागत आहे मिरची, जिरे, तुम्ही लसूण पण घालू शकता आणि थोडंसं हळद पण टाकायची त्याच्या कुटण्यामध्ये. आणि ते बारीक असं खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेलं आहे. आणि कोथिंबीर अशी चांगली बारीक चिरून घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते पीठ घालायचे आहे. म्हणजे तुम्ही ज्वारीचं पीठ घालू शकता, गव्हाचं पीठ घालू शकता, डाळीचं पीठ घालू शकता. आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकायचं आहे. तिखट मीठ तुम्ही टाकू शकता. मी ते बारीक केलेली हिरवी मिरचीचं पेस्ट टाकलेली आहे. आणि तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता. त्यामुळे क्रिस्पी अशी आणि खमंग अशी कोथिंबीरची वडी होते. आणि तुम्ही बघू शकताय. आणि तुम्ही तुमच्याकडे तीळ अवेलेबल असेल. माझ्याकडे तीळ नव्हते म्हणून मी तीळ नाही टाकले. तुम्ही तीळ पण टाका. तीळ खूप छान लागतात कोथिंबीरीच्या वडीमध्ये. आणि असं प्रकारे गोळा करून घ्यायचा. गोळा केल्यावरती त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे तेलाने कसं मऊपणा येतो. आणि ते थोड्या वेळ भिजत घालायचं. तुम्ही बघू शकताय मी अशा प्रकारे त्याचा गोळा करून घेतलेला आहे. आणि साईडला मी एक कढई पाणी तापायला ठेवलेलं आहे. कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे रिंग अवेलेबल आहे. ते रिंग मी त्याच्यात ठेवलेलं आहे. आणि एक प्लेट ठेवायची आहे. आणि असले सगळे गोळे करून घ्यायचे. आणि त्या प्लेटेवरती तेल लावून हे ठेवून द्यायचं आहे. बघू शकताय मी सगळे गोळे करून त्याच्यावरती ठेवले आणि झाकण ठेवायचं. आणि 10-15 मिनटं वेट करायचं. 10-15 मिनटं झाल्यावरती तुम्ही स्वतः चेक करायचं की शिजलं की नाही. शिजलं असेल तर काढून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यावरती ते साईडला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. माझं शिजलेलं आहे म्हणून मी साईडला ठेवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की ती लुसलुशीत अशी दिसते. आणि लहान मुलांना पण खूप आवडते. पर्सनली मला पण आवडते कोथिंबीरीची वडी. आणि ही खूप जुनी अशी पारंपरिक वडी आहे. तुम्ही कधी पण करू शकता. आणि तुम्ही चहासोबत खाऊ शकता, नाश्ता करू शकता त्याचा, ब्रेकफास्ट. त्याने काही साईड इफेक्ट नाही आणि पोट पण नाही दुखत. आणि तुम्ही म्हणत असाल की माझा तवा काळा का. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं माझा तवा जास्त घासल्यावरती चिकटतं त्याला. त्यामुळं मी जास्त घासत नाही, साबणाने स्वच्छ करते. आणि बघू शकता तेल टाकायचं आणि खमंग अशी परतून घ्यायची आहे ती. आणि त्याच्यावर तुम्ही झाकण पण ठेवू शकता. आणि लहान मुलं पण खाऊ शकता. तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, नाही तर तशी पण खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.